नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील भागात मराठी व्याकरणातील प्रयोग हा घटक समजून घेतला. आता आपण या व्हिडिओद्वारे प्रयोग या घटकावरील MCQs सॉल्व करणार आहोत. हे अतिशय महत्त्वाचे MCQs आहेत, ज्यातून तुमचा अभ्यास नक्कीच होईल. तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. क्वेश्चन 1. राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग कोणता? ऑप्शन ए कर्मणी, ऑप्शन बी कर्तरी, ऑप्शन सी भावे आणि ऑप्शन डी संयुक्त. विद्यार्थी मित्रांनो, राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग आहे कर्तरी. क्वेश्चन 2. पुस्तक रामाने वाचले या वाक्यातील प्रयोग कोणता? आणि ऑप्शन ए आहे कर्तरी, ऑप्शन बी भावे, ऑप्शन सी कर्मणी, ऑप्शन डी अव्ययी. आणि विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी कर्मणी. पुस्तक रामाने वाचले या वाक्यातील प्रयोग आहे कर्मणी. क्वेश्चन 3. मला पोहणे येते या वाक्यातील प्रयोग कोणता? ऑप्शन ए कर्तरी, ऑप्शन बी कर्मणी, ऑप्शन सी भावे, ऑप्शन डी संयुक्त. आणि विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी भावे. मला पोहणे येते या वाक्यातील प्रयोग आहे ऑप्शन सी भावे. क्वेश्चन 4. मुलाने चेंडू फेकला या वाक्यातील प्रयोग कोणता? ऑप्शन ए भावे, ऑप्शन बी कर्मणी, ऑप्शन सी कर्तरी, ऑप्शन डी अव्ययी. आणि विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी कर्तरी. मुलाने चेंडू फेकला या वाक्यातील प्रयोग आहे ऑप्शन सी कर्तरी. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन क्रमांक 5. माझ्याकडून चूक झाली या वाक्यातील प्रयोग कोणता? ऑप्शन ए कर्तरी, ऑप्शन बी कर्मणी, ऑप्शन सी भावे, ऑप्शन डी संयुक्त. आणि विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी भावे. माझ्याकडून चूक झाली या वाक्यातील प्रयोग आहे ऑप्शन सी भावे. क्वेश्चन 6. पत्र त्याच्याकडून लिहिले गेले या वाक्यातील प्रयोग कोणता? ऑप्शन ए कर्तरी, ऑप्शन बी भावे, ऑप्शन सी कर्मणी आणि ऑप्शन डी अव्यय. आणि विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी कर्मणी. पत्र त्याच्याकडून लिहिले गेले या वाक्यातील प्रयोग आहे ऑप्शन सी कर्मणी. क्वेश्चन 7. मला अभ्यास करावा लागतो या वाक्यातील प्रयोग कोणता? आणि ऑप्शन आहे ऑप्शन ए कर्मणी, ऑप्शन बी कर्तरी, ऑप्शन सी भावे, ऑप्शन डी संयुक्त. आणि विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी भावे. मला अभ्यास करावा लागतो या वाक्यातील प्रयोग आहे ऑप्शन सी भावे. क्वेश्चन 8. श्यामाने जेवण बनवले या वाक्यातील प्रयोग कोणता? ऑप्शन ए भावे, ऑप्शन बी कर्मणी, ऑप्शन सी कर्तरी आणि ऑप्शन डी अव्ययी. विद्यार्थी मित्रांनो, श्यामाने जेवण बनवले या वाक्यातील प्रयोग आहे ऑप्शन सी कर्तरी. क्वेश्चन 9. मला भूक लागली आहे या वाक्यातील प्रयोग कोणता? ऑप्शन ए कर्तरी, ऑप्शन बी कर्मणी, ऑप्शन सी भावे, ऑप्शन डी संयुक्त. आणि याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी भावे. मला भूक लागली आहे या वाक्यातील प्रयोग आहे ऑप्शन सी भावे. क्वेश्चन नंबर 10. घर रंगवले गेले या वाक्यातील प्रयोग कोणता? ऑप्शन ए कर्तरी, ऑप्शन बी भावे, ऑप्शन सी कर्मणी, ऑप्शन डी अव्ययी. आणि याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी कर्मणी. घर रंगवले गेले या वाक्यातील प्रयोग आहे ऑप्शन सी कर्मणी. आणि विद्यार्थी मित्रांनो, शेवटी मी तुम्हाला इथे 1 ते 10 पर्यंतच्या प्रश्नाची आपली ॲन्सर की दिलेली आहे. जर तुम्हाला माझे शिकवणे आवडले असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या विद्यार्थी मित्रांना या प्रश्नांची PDF लागेल त्यांनी कमेंट करा. थँक्यू.